नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 24 मार्चला म्हणजे रविवारी या दिवशी आलेली आहेत होळी. त्याचबरोबर या दिवशी हुताशनी पौर्णिमासुद्धा आहे. प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा ही येते, परंतु प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं. या पौर्णिमेच्या दिवशी होळी आलेली आहेत, यामुळे या दिवसाचं महत्त्व हे सुद्धा अधिकच वाढलेलं आहे. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, महालक्ष्मी योग, धनयोग, इंद्रयोग, तसेच नक्षत्र योग आणि स्वार्थ योग असे अनेक प्रकारचे योग जे आहेत तर ते सुद्धा या दिवशी जुळून आलेले आहेत. यामुळे या होळीचं महत्त्व हे खूपच वाढलेलं आहे. आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये येत असते आणि तिचे सेवा, उपासना, उपाय करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते. आणि म्हणूनच आपल्याला या होळीच्या दिवशी अशा ठिकाणी 5 रुपयाचे नाणं हे ठेवायचं आहे. हे नाणे ठेवल्याने गरिबी ही नावालाही उरणार नाही. 7 पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होईल, घरात अखंड लक्ष्मी नांदेल असा हा अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओद्वारे सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, आपल्याला हा जो उपाय आहे तर हा होळीच्या दिवशी सकाळी करायचा आहे, म्हणजे रविवारी 24 मार्चला आपण हा उपाय करणार आहे. तर हा उपाय आपल्याला का करायचा आहे, तर हा उपाय आपल्याला आपल्या घरातील इडापिडा, नकारात्मकता, घरातील अलक्ष्मी दूर करण्यासाठी, घरातली गरिबी आणि दारिद्र्य हे नष्ट करण्यासाठी, घरात लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, घरात अखंड लक्ष्मी नांदावी यासाठी, पैशांच्या अडचणी दूर व्हाव्यात, आर्थिक अडचणी नष्ट करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. बऱ्याच वेळा आपण कष्ट आणि मेहनत करतो, परंतु कष्ट आणि मेहनत करूनही आपण नेहमी गरीबच राहतो. नेहमी आपल्याला पैशांच्या अडचणी या येत राहतात. तर अशा या अतिशय चांगल्या योगावरती आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय जर केला तर नक्कीच आपल्या जीवनातील पैशांच्या सर्व अडचणी या दूर होतील. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचं ताट घ्यायचं आहे. जे आपण देवपूजे करण्यासाठी वापरतो ते तुम्ही ताम्हण घेतलं तरीही चालेल. स्वच्छ घासून तुम्हाला घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे तांब्याचं ताट नसेल, तांब्याचा ग्लास असेल, प्लेट असेल, लोटा असेल, तो तुम्ही घेतला तरीही चालेल. यानंतरनं आपल्याला या भांड्यामध्ये 1 कपभर कच्चं दूध घ्यायचं आहे. कच्चं दूध म्हणजे आपण जे गरम केलेलं दूध नसतं ते कच्चं दूध तुम्हाला घ्यायचं आहे. यानंतर या दुधामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि थोडीशी खडी साखर जी असते तर ती तुम्हाला टाकायची आहे. खडी साखर नसेल तर तुमच्याकडे बारीक साखर असेल ती तुम्ही टाकली तरीसुद्धा चालेल, परंतु खडी साखर टाकण्याचा तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा. यानंतर तुम्हाला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. 5 रुपयाचं तुम्हाला नाणं घ्यायचं आहे. हे नाणं तुमच्याकडे गंगाजल असेल तर त्या गंगाजलने तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. गंगाजल नसेल तर गोमूत्राने तुम्ही स्वच्छ धुवून घेऊ शकतात किंवा शुद्ध पाण्याने तुम्ही हे नाणं धुतलं तरीही चालेल. यानंतर हे नाणं तुम्हाला त्या भांड्यामध्ये टाकायचं आहे, ज्यामध्ये आपण कच्चं दूध, त्याचबरोबर हळद आणि खडी साखर घेतलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला हे नाणं टाकायचं आहे. आणि यानंतर हे जे ताट आहे तर हे तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये होळीच्या दिवशी सकाळीच ठेवून द्यायचं आहे. संपूर्ण दिवसभर तुम्हाला तुमच्या देवघरामध्येच ठेवायचं आहे. सायंकाळची वेळ झाली की बघा, पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचा उजेड जो असतो तो खूप लख्ख आणि खूप जास्त प्रकाश असतो. अशा वेळी तुम्हाला देवघरातून ते ताट उचलायचं आहे आणि चंद्रप्रकाशामध्ये ठेवायचं आहे. मग ते तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये ठेवू शकतात किंवा तुमच्या घराला टेरेस असेल, गच्ची असेल तिथे सुद्धा तुम्ही ठेवू शकतात किंवा खिडकीमध्ये चंद्राचा प्रकाश येत असेल तर तुम्ही तिथे ठेवलं तरीही चालेल. संपूर्ण रात्रभर तुम्हाला हे भांडं चंद्रप्रकाशामध्ये ठेवायचं आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माता लक्ष्मी पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये येत असते आणि पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो. पौर्णिमा हा जो दिवस आहे तर हा माता लक्ष्मीला समर्पित असतो. यामुळे त्या प्रकाशामध्ये आपले हे भांडं संपूर्ण रात्रभर ठेवायचं आहे आणि सकाळी तुम्हाला 6 वाजता उठायचं आहे. सूर्य उगवायच्या आत तुम्हाला ते भांडं तुमच्या घरामध्ये घेऊन यायचं आहे. घरामध्ये आणल्यानंतरनं तुम्हाला ते 5 रुपयाचं नाणं हे काढून घ्यायचं आहे. घरात भांडं आणून ठेवा. यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे किंवा तुम्ही अगोदर आंघोळ केली लवकर उठून
आणि यानंतर तुम्ही हे भांडं घरात घेतलं तरीही चालेल, किंवा सकाळी उठले पहिलं भांडं तुम्ही घरात आणून ठेवलं आणि यानंतर तुम्ही आंघोळीला गेले तरीसुद्धा चालेल। तुम्हाला ज्या प्रकारे शक्य होईल त्या प्रकारे तुम्हाला ॲडजस्ट करायचं आहे। यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्यातलं जे 5 रुपयाचं नाणं आहे तर ते तुम्हाला साईडला काढून घ्यायचं आहे आणि जे पाणी आहे तर ते पाणी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे। पिंपळाचं झाड नसेल तर वडाच्या झाडाला अर्पण करायचं आहे। वडाचंही झाड नसेल तर बेलाच्या झाडाला तुम्ही अर्पण करू शकता। बेलाचंही झाड नसेल तर तुमच्या बाल्कनीमध्ये तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला तुम्ही हे पाणी अर्पण करू शकता। चुकूनही तुळशीला हे पाणी तुम्हाला अर्पण करायचं नाही। तुळशीला कधीही असं जे पाणी आहे तर ते अर्पण केलं जात नाही। तुळशीला शुद्ध पाणी अर्पण केलं जातं। तुळस ही साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं। तुळशीला लक्ष्मी म्हटलं जातं, यामुळे कधीही देवपूजेचं पाणीसुद्धा तुळशीला अर्पण केलं जात नाही। यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ते नाणं जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये एका लाल कपड्यामध्ये बांधून ठेवायचं आहे। बांधण्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, लाल कपड्यावरती तुम्हाला ते नाणं ठेवायचं, त्या नाण्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या आणि यानंतर तुम्हाला त्याला गाठ मारायची आहे, त्याची एक पोटली तयार करायची आहे। ही पोटली तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकतात किंवा तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकतात, किंवा तुमचा एखादा छोटा मोठा व्यवसाय असेल तर तिथे सुद्धा तुम्ही ही पोटली ठेवू शकता। ही अभिमंत्रित केलेली पोटली आहे। अभिमंत्रित केलेला हा 1 रुपया आहे। यामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा आशीर्वाद आहे। यामुळे हा उपाय केल्याने तुमच्या घरात साक्षात माता लक्ष्मी ही प्रवेश करेल, अखंड स्वरूपात तुमच्या घरामध्ये वास करेल आणि तुमच्या सगळ्या पैशांच्या अडचणी ज्या आहेत तर त्या तुमच्या दूर होतील। दारिद्र्य आणि गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होईल। हा जो उपाय आहे तर हा उपाय शिवपुराणामध्ये सांगितला गेलेला आहे आणि तोच उपाय मी आज तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। यामुळे तुम्ही हा जो उपाय आहे तर हा उपाय नक्की करा, त्याचा तुम्हाला नक्की 100% रिझल्ट हा मिळेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।